पुंडली कवर हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की स्वामीनाथ महाराज की जय सद्गुरु मोतीराम महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय। हरे नमः श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमो नमः। सुपक फळे सुशीतळ जळ सुंदर वृक्ष सुपरिमळ आपण धरावे अति सुशिळा गोळांगुळ युक्तावया तापस व्यस धरून पूर्ण करावा आश्रम निर्माण गोवावया कपिनंदा माया ऋषी वचने पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशु स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ती नमस्कार होई आता अश्वमार्ग ग्रंथ होते नाथ बाबा कथेचं सुंदर वर्णन करतात। मोजे माता सुंदर कार्यक्रम काकड्याची सांगतात चातुर्मासाची खरोखर वर्णन करून तेवढं कमी आहे कारण आपल्या गावचे काकडा प्रमुख दिगंबर बुवा होते कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या देशामध्ये अख्खा काकडा गावतोय त्यांचा आणि त्यांच्या गावाला येण्याचा योग आमचे तुळशीदास महाराज माऊली असतात सांगलीत महाराज दत्ता महाराज हिचे काही ते सर्व मंडळी आमच्या परिसरामध्ये भागामध्ये ते खरोखर वैभव आहे त्यांचं म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या गावाला येण्याचा योग आला। सर्व माता भगिनीच्या पितृवर्गाचं सर्वांचं स्वतःमध्ये दर्शन झालं माझं भाग्य समजतो आणि अल्पशा कालावधीमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करू। कथेचा ओघ चांगल्या प्रकारचा सुंदर चालू आहे आणि मी काही तेवढा ज्ञानी नाही पण जसे भगवान परमात्मा ग्रामदेवत मारुतीने सद्गुरु मोतीराम महाराज बुद्ध त्याप्रमाणे थोडक्यामध्ये भावार्थ करण्याचा प्रयत्न करू। कारण सांगणारा रावण सांगतोय ऐकणारा काळजी आहे। माया सांगतोय माया माया काही सामान्य नाही सांगतोय माया आहे तो माया हीच करणारा काय द्यावं लागतं ना ते आता पोती सांगणारा सांग म्हणाला वाचनाला वाचा म्हणाला लागेल कोण व्हायचं म्हण का नाही मला म्हणजे तुम्ही वाचायचं म्हण का असं रावण सांगतोय बाबा तुला माया करायची आहे पण माया करून तुला फसवायचं पण कसं फसवायचंय मला फसवायचं असलं की आता अवघड विषय आहे महाराजाचं रूप धरावं लागेल। रावण म्हणतो मी बोलत नाही माया आपण करावी माया करायची तुला काय काय करायचं कसं कसं फसवायचं रावण माहिती काय खूप फळे सुचितळ जडा सुंदर वृक्ष सुपरिमळ आपण धरावे हाती सुशिळा गोळांगुळ विगुंतावया कारण माया करायची तुला जाचई पर्वतावर गेल्याच्या नंतर तुला काय करायचं ते तळ निर्माण करायचं सुंदर करायचं आश्रम बनवायचं आहे नाही जाशील नरशील रोपटा आणशील 6 महिने त्याला लावशील कारण मारुती गेलेला आहे पहिलेचा इला उत्सव आहे मारुती राहिले लक्ष्मणाचा ओळखायचं तो काही सामान्य नाही तुला मायानं करायचं निर्माण काळीकडे माया होती काली काली महाकाली छू म्हणलं की महान लगेच सगळ्या गोष्टी तयार होत त्या इच्छेप्रमाणे कारण राक्षस म्हणायला होते पण असं माया विद्या होती मला त्याच्याकडे कुठलीही विद्या जर प्राप्त करायची म्हणजे तर सामान्य होत नाही का विद्या प्राप्त करण्यासाठी फार सामर्थ्य लागतंय ते राक्षसांपण होतं कारण जो सांगतोय तो मी काही सामान्य नाही तो महादेवाचा भक्त आहे आवडता लाडका भक्त आहे महादेवासारखं दैवत आपल्या हातात घेतलेलं आहे आणि हा येणारा पावलाही महाराष्ट्राचा कपटी माणूस आहे म्हणून रावण म्हणतोय तुला जायचंय सुंदर महास्थळ निर्माण करायचंय वृक्ष लावायचे फळ फुलं काय काय करायचं निष्ठा दावा विक्रम
भजन कोणचं करायचंय? कथेशी वर्णावला रघुनंदन, तिथं जाशील देवीच्या गाण्यामध्ये बसशील तर भूक ना करीन मध्ये तिथे. दुसऱ्या भक्तीने रजाला गिरायक नाही. एकाच व्यक्तीने फक्त मारुतीरायासमोर नाव दुसऱ्याचं घेतलं होतं. फक्त बळी लावलं होतं, बळी रामाची नगरी आहे म्हणला होता. बळी नाव कसं लावलं म्हणूनच महाराजाला नाव तुम्हाला टंगल्याचं ठरलं. घर फिरून फेकून देत महाराजाला 7 समुद्राच्या पलीकडे गेलो होतो. कशामुळं? तो बळी लावलं होतं फक्त इतकं. माझ्या स्वामीच्या पुढे कोण नाव लावून फिरतोय इतकाच राग आला होता. त्याच्यामुळे काय मी तुला हुशारी करायची आहे, तुला साधूचा वेळ धारण करायचं आहे आणि रामाचंच नाव चिंतन कर. दुसऱ्याचं केलं तर तुला मुलगा आपल्याशिवाय राहणार नाही. कोण काय करू लागलं? आदित्य करावे हनुमंता, सुरस सांगावे राम कथा, जेणे गुंती पडे कपिनाथा, सर्वथा करावे. आतिथ्य करायचे, आतिथ्य करायचं. हनुमंताला करायचं. सामान्य व्यक्ती नाही आतिथ्य करायचं तो. पण खोटं दाखव, पण खऱ्यासारखं दाखव. माया करायची तुला. आता बघा तुम्ही तोंडावर गोड बोलणारे माणसं काय करायला धोकादायक असतात कधी बघा. खरं बोलणारे माणसं खरं असतात. माणसा राग येतेच पण आपण त्याचं सत्य असतं. तसं तुला माया करायची आहे. आदित्य कर. कधीला देवाचं नाव चिंतन घे. कसं घ्यायचं? किती वेळ घ्यायचं? जेणे बुंदी पडेल कपिनाथा. मी तर तुला सांगते, पण तुला जे जमते ते कर. जेणेकरून मारुती रात्र सूर्य उदय होईपर्यंत परत आला नाही पाहिजे. अशा पद्धतीने तुझ्या तू युक्ती कर. रावण बोलला येते महासुर राक्षसी, प्राणी मात्रा सगळे राशी, आपण एकटी साधावी आयसिया, कपिंद्राशी तेगडी. ते जर नाही जमलं तुला, कथा सांगून नाही जमलं, मायेला नाही जमलं, आदित्याला नाही जमलं, तर तुला एक युक्ती सांगतो. म्हणजे त्याने जर पाणी प्यायला मागितलं तर पुढे एक सरोवर आहे. सरोवर म्हणजे तर आपल्या भाषेमध्ये अरे त्याच्यामध्ये महाग्राही राहते तिथं. आणि ते ग्राही राहत असल्यामुळे पाणी प्यायला तिथं पाठवलंस की तुला युद्ध करायची गरज नाही, त्याला मारायची गरज नाही. ऑटोमॅटिक मध्ये बाबा युक्ती सांगतोय. बोला. औषधी समीप सविस्तर जळे संपूर्ण सरोवर सौंदर्य कमळी मनोहार, तेथे कपिंद्र गोवावा. त्याला सांग, त्या पाण्याचं महत्व सांग, तीर्थाचं महत्व सांग. वेळी तो गमणार नाही. कारण त्याने जर पाणी मागितलं ना, त्याला काय म्हणायचं माहितीये का? त्या तळ्यामध्ये गेल्याबरोबर त्या पाण्याचं पावित्र्य एवढं आहे की त्याच्यामध्ये गेल्याबरोबर तुला औषधीचं दर्शन होईल म्हणून. कारण तो औषधीसाठी निघालाय. याच्यामुळे पण तुझ्यावर विश्वास ठेवी, लवकर जाईल. आणि गेल्याच्या नंतर न काही करता जर गुलाने परत असतं तरी त्याची तुला गरज पडणार नाही. बोल. रावण बोल. गमन करोनी शीघ्र गती, सर्व प्रकारे असे शक्ती, जेणे मरण पावे मारुती, युक्ती साधावी. मारुती गेलाय, मारुती लवकर गेलाय. सतीश महाराज दमन गेला नाही, पोहोचायला गेलाय मारुती. तू लवकर जा, जेणेकरून मारुती परत गेला नाही तू जाण्याच्या अगोदर. त्याच्यासाठी तू लवकर जा, जेणेकरून मारुतीला गुंती पडली पाहिजे. मारुतीला अडकायचं काम करायचं तुला सूर्योदय होईपर्यंत एवढ्याचं नाही. याच्यासाठी तू युक्ती कर, लवकरात लवकर निघ. रावण बोलला. मी तुझं सांगू कपट गती, आता तू केवळ कपट मूर्ती, तेथे माझी काय किया, दा मारुती मारावा. कारण तो मारुतीला तुला मारायचं काम करायचं आहे. जा लवकर. गुंती मारायची आहे त्याला, एवढ्याची नाही. पण तू गमू नको, इथं वेळ लावू नको. वेळ लावलास तर इलम होईल. आणि इलम केला तर मला जिंकणाऱ्याशिवाय राहत नाही. रावण युक्ती बोलते. बोला. मरण पावल्या हनुमंता, समुद्र मरेल त्वरिता, मरण पावेल रघुना, दत्ता महाराज रावण काही कमी हुशार नाही. रावणा तू वेद संपन्न,
पाठांतर होते, आपल्याला एक रामायण एक पाठांतर. रावण सामान्य नाही, पण रावणाने उद्धारासाठी मार्ग शोधलाय. हा याचा विचार फार मोठा आहे. रावणाचा जर विचार केला तर विरोधी भक्ती का स्वीकारली, तो काही सामान्य नाही. ते आणि विजय महाराज काही सामान्य भक्त होते का देवाचे प्रार्थना होते. एका चुकीमुळे अडखळा की आपल्या सगळं सांगत आहे, शक्ती पुस्तकात लई जमत नाही मागे झाला. याच्यामुळे रावण सांगू लागला व्यक्ती सर्वता मारुती मारायचं, तुला मारुतीला ठेवायचं नाही. आणि जर का दोन काम होणार एकाच्या ह्याच्यामध्ये काय करायचे, फक्त तुला मारुतीला गमवायचं काम करायचं. मारुती गमला की लक्ष्मण वाचणार नाही, आणि लक्ष्मण गेला की राम राहणार नाही. दोघा मृत्यू याचे कशामुळे, अरे त्या मारुतीला गमवायचं काम तू कर. एका मारुतीला नुसतं कथा सांगून जरी गोष्टी सांगून कर मिळस, आता रामाच्या सांग दुसऱ्याच्या सांगू नको. काही दुसऱ्याच्या गोष्टी काढल्या कसं फुट करते आपलं गेलं की भगवान, म्हणून असं कुठल्याही गप्पा मारायच्या नाही. याच्यासाठी तुला युक्ती सांगतोय. कमवायचं काम केलं ना, दोघंही म्हणतात. आणि की कोण कोण म्हणताय मरण पावल्या रघुनंदन कैसेनी वाचल विभीषण सुग्रीवही सांडिल प्राण जनन लागता. राम लक्ष्मण गेले कैसेनी वाचल विभीषण, ज्याच्या जीवावर आलाय. खरं दत्ता महाराजांच्या मध्ये विभीषण देवाकडे आता तर आहे, पण साठे आले तर रावणाचा मी मरतो, तर विभीषण कोणला धरा म्हणतो. तिकून गिरायक आला, एकूण आशानं काहीतरी. रामाला 2 तास केलेत मला शेती प्रसंगामध्ये. दुसऱ्या आधारी नाही ना, मला असंच नाही. असं कसं जमते होईच मला. आता मी मला गावाकडेच या असं नाही. असा प्रकार आहे महाराज. याच्यामुळं दोन मारले की मला तो विभीषणाचा अवघड होणार आहे. विभीषण आपला प्राण ठेवणार नाही म्हणल्यापेक्षा राम गेला, रावण ठेवणार नाही ना, त्याला माहिती आहे. म्हणून तो वाचणार नाही. आणि तो जर नाही वाचला तर बाकीच्याचं काय खराब आहे. सुग्रीव राहणार आहे का, कोणीच राहू शकत नाही. पण तुला सोपी युक्ती होते का मारुतीला काम करायचं. एवढा सादर कार्याचा हनुमंत मारिला. एकदा काय राजा सुग्रीव गेला अंगद राहणार नाही. न जांबवंत हे सगळे एकदम बोलतो, सगळे जाणार आहे पटपट. मग कोणीच जर नाही राहिलं तर फक्त किती काम सांगितले तुला मी, फक्त एकट्याला सांगितलं. एकट्याला पाक्याचा रावणाचा सुद्धा किती मूर्खपणा. विचार करा, थोडा विचार जर केला तर ज्या रावणाला जमलं नाही त्या बाबूने हात टेकून लपून बसायची आली, मरायची आली होती. अनेक कप्प करून बसला, याला तू जाय, तू त्याच्यासोबत धोबी खेळ जमते होई केली. पण रावणाची युक्ती महाराज, रावणाचा आध्यात्मिक विचार केल्यावर रावणाला उद्धार करायचा आहे. बाह्य दृष्टीने पाहिलं तर विदोष करायचा आहे. या न्यायाला रावण म्हणतोय फक्त तुला काम एक करायचं आहे, फक्त तू मारुतीचं काम कर, फक्त मारुतीला परत येऊन लोक एवढं कार्य होणार. म्हणून धैर्य दोन चरण दिलात राजरा चिंता सागरी मूर्ता पूर्ण आपण सोय व्हावे. रावण म्हणतोय, रावण इतका बोलला. सतीश महाराज, एका माणसानं बोलण्याची मर्यादा असते. इतका रावण बोलू लागला. पूर्वी काळामध्ये का आकारावर गोष्टी सांगत होते माणसं, आकारावर गोष्टी सांगू लागले का नाही. म्हणावं लागतो एका माणसाला. हे असते बघा, ते जसं कीर्तनकार म्हणताना थाप मारावं लागते का नाही. का तुमच्याकडे असते आकार आहेत का नाही, पण आमच्याकडे आकार आहेत दाब असल्यामुळे आमच्या गावाला आकार लाभ होता मुलं. म्हणाय माणसाचं एक फक्त, आणि त्या सांगणाऱ्याला सांगत राहायचं. हा म्हणायचं बंद केलं की त्याला बंद करायचं. कारण त्याला ओळखायचं आपल्या याच्यामध्ये मन नाही. तसं रावण इतका बोलला, पण गिराईक हुई म्हणीना हाय म्हणीना ऐकायला मी. रावणाच्या लक्षात आलं हे गिराईक आपलं लक्ष नाही, याच्यावर आपलं कार्य करण्याच्या मनस्थितीत नाही. रावण आता विनंती करू लागला. रावण म्हणतोय चिंता सागरी मूर्ता पूर्ण, तारू आपण स्वयं भावे. मी चिंतेत आहे, मी दुःखात आहे, संकटात आला, मला वाचवायचा प्रयत्न करावा. मज होत असे प्राणात अवस्था
आणि चैत्र महिन्यात किती आले कोण कारण माझा प्राण जातोय, मला भीती वाटते, कारण तो गेलेला मारुती आहे, प्रतिज्ञा केलेली आहे आणि मारुती सामान नाही, सत्यवादाचा तपय माझ्या मारुतीला आहे, म्हणून तो जर आला तर मी मरणार आहे, याच्यासाठी मला वाचवण्याचं काय, माझ्या संकटामधून मला बचाव करण्याचं काम आहे, तू कर असा काळ मला अडवून लागला. आईसे ऐकताची उतार दशनाराचे सविरा हृदय कोजला गुजरा प्रकार भला रामाने सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि कधी सांगत असताना ऐकणारा विचार करायचा असतो, सांगणारा खरं सांगतोय का, बरोबर सांगतोय का, काही ऐकूनच घ्यायचं नाही महाराज, ऐकणं काय नेमीनं, पण प्रत्येक शब्दावर काय नेमीनं निरीक्षण केलं, मनामध्ये विचार केला. महाराज म्हणजे विचारा वाचवणी न पविजे समाधान, माणसाने विचार करावा, साधू संतांनी विचार सांगितला. महाराज म्हणजे क्षणोक्षण हाची करावा विचार, कशासाठी, तलावया पार भव सिंधू, भव सिंधू आहे, मोठा आहे, भव म्हणजे भय मोठा आहे, गणित नाही महाराज त्याला, त्याच्यातून तरुण जायचंय, तरण्याचे 100 वर्ष आहे, हे काही सामान्य आयुष्याचं गणित आहे. तसं काय विचार केला, रावण सांगतोय, मोठमोठ्या गप्पा मारतोय, पण आपण आपल्या जीवनाचा विचार केला पाहिजे. रावण काही झोंबीधर म्हणत नाही, रावण काही युद्ध कर म्हणत नाही, रावण कपट सांगतोय, म्हणून काळीने विचार केला आणि कपट कर म्हणतोय, पण कपट चांगलं नाही हे काळीने आधीच माहिती होतं. बोला, कपट करिता हिरण्यकश्यपू अखंड विखंड केली वपवा, तेथे आमचा कोण प्रतापवा रुद्र रूपो जिंकावया. काळीने पुरावे पाहायला सुरुवात केली, माणसानं पुरावे पाहिजे पाहिजे. काळीने म्हणता सामान्याचे बघून काही उपयोग नाही म्हणतात, कधी माणसाला आपल्या वरच्याकडे बघून चाललं पाहिजे. परमात्मामध्ये बरं का, संसारात नाही चालत सतीच मला लागते, संसारात वरच्याकडे बघून चाललं की फजिती होती आपली. संसारात खालच्याकडे बघून चालायचं आणि परमात्मामध्ये वरच्याकडे बघून चालायचं, नियम आहे शास्त्राचा. तसं काळीने विचार करायला सुरुवात केला. हिरण्यकश्यप नावाचा राजा होऊन गेला महाराज, सामान्य होता महाराज, तो महान राजा होता, देवाचं नावच बंद केलं महाराज. दत्ता महाराजाचा इतिहास खूप मागचा खोल आहे. का नाव बंद केलं त्याचे 2-3 कारण होते महाराज. त्याच्या गुरुच्या पतीचा म्हणजे त्या गुरुमातेचा वध केला होता महाराज विष्णू भगवंताने, तो एक राग त्याच्याकडे होता. असे बरेच 2-3 ठिकाणी अपमान झाले होते, तेव्हापासून त्याच्याकडे असा राग होता की नाव देवाचं माझ्या राज्यामध्ये घेऊन द्यायचं नाही. महाराज सगळं जग ऐके, पण घरचे माणसं कधी ऐकत नाही. दत्ता महाराज जगाने त्रास दिला तर माणूस त्याच्यावर विनाश करी, त्याला ज्या भाषेत उत्तर त्या भाषेत करून त्याला गप्प करील. पण घरची मंडळी जर बिघडली सतीश महाराज, तिले अवघड भानगड आहे. तसंच आहे, उत्तर देणं अवघड असतंय. सगळ्यांना ऐकलं, पण ऐकल्याच्या नंतर महाराज देवाची कराय महाराज आले देवाजीच्या मनात येते, कोणाचे चाले ना, कोणाचं चालत नाही महाराज. जीवाला वाटतंय माझ्या मनासारखं व्हावं आणि देवाला वाटतंय माझ्या मनासारखं व्हावं. खरं कोणाचं होईल आता महाराज, महाराज देवाच्याच मनासारखं होतो, कारण जीवाच्या हातातच काही नाही. जीव परतंत्र आहे, जीव स्वतंत्र नाही. म्हणून देवाने म्हणत होते, देवाने महाराज केली, स्वतः महाराज आपला अभिषेक भगवान परमात्म्याने वस्तू प्रल्हादाच्या रूपाने महाराज कैरवा इसाबाच्या गर्भामध्ये महाराज धारण केला आणि तोच प्रल्हाद जन्माला आल्याच्या नंतर नारायण नारायण सारखं भजन करायला लागला. अनेक प्रयत्न केले महाराजांनी, शाळेत गेलं तरी सगळे लेकर भजन, मास्तर भजन, अनेक प्रयत्न केले. नंतर महाराज दंड देण्याचे वेळी आगरी झाली तरी न झाली प्रकाश हृदय गोविंद म्हणून या अनेक प्रयत्न केले महाराज, पण काही केल्याला नाव घेता थांबत नव्हता. त्यावेळेस महाराज राम हिरण्यकश्यप काही सामान्य नव्हता, महान दैत्य होता महाराज, शक्तिशाली होता. त्याने महाराज भक्त प्रल्हादाला विचारला, अरे तू मरत का नाही? हे म्हणला, बाबा मी आत्ता मारायला तयार आहे, पण मारणारच कोणी नाही. हे म्हणा इतके माराय पाटील म्हणला, सगळे थकून गेले म्हणला. अहो बाबा बरोबर आहे, पण मला मरू देत नाही
हिरण्यकश्यपूने. त्याच्यातून नरसी अवतार प्रगट झाला आणि त्याला महाराज मारून टाकले. कोणी? एवढ्या मोठमोठ्याची फजिती झाली. विचार करणारा विचार करा राक्षस आहे, पण त्याला अख्खे पुराण पाठ आहे. तो काही सामान्य नाही असेल का? म्हणून तो मोठमोठ्याची पुराणे पाहू लागला. एवढ्या मोठमोठ्याचं वाटोळं झालंय. मग आपल्या सरकारने करावं का नाही विचार करू लागला. बोला कपट साजले चंद्रे रोगे गोर या पिरा. आणि त्यावेळेस महाराज कोणी कोणी कपट केलं? 33 कोटी देवांचा राजा इंद्राने कपट केलं, चंद्राने कपट केलं. इंद्रा पडले भक्तचंद्र झाला का नारद शिवला सारा बनण्याचा मोठमोठ्याला धोका झाला बारा देशामध्ये. सामान्याचे काही गणित नाही. आणि तसंच असते बघा आता. म्हणून हे युट्यूब चालू आहे. मोठमोठ्याने घोटाळे असते. सामान्य लोक काहीच करत नाही. ज्याला कळते का ते करते. आता इंद्र सामान्य आहे का? 33 कोटी देवाचा राजा आहे, मालक आहे. चंद्र सामान्य आहे का? पण मला दोघातून चूक झाली महाराज. इंद्राकडून मोठी चूक झाली मला. अयोध्येच्या अभिलाष केला महाराज. त्याच्या अंगाला हजारो भोग पडले, लपून राहावं लागलं. चंद्राने गुरुपत्नीचा अभिलाष केला महाराज. दृष्टी विषयामध्ये महाराज फसल्या गेला. त्याला एक कलंकित व्हावं लागलं महाराज. चंद्रभागेला जाऊन स्नान करावं लागलं आणि देवाच्या पायाला पडून राहावं लागलं. का तर एवढ्या मोठमोठ्याला अधिकार सोडून महाराज येऊन पडावं लागलं. मोठमोठ्याची फजिती झाली. काळेवी म्हणतोय अष्टादश महात्म्यांचा असं होते मोठमोठ्याचं, तर माझ्या सरकारला रावण कपट कर म्हणतोय. माझं कसं होईल विचार. जेवण घर घेणे असे मानले शस्त्रार्जुने सन्नास्त पाद छेदने प्राणी निमाना. कारण शस्त्रार्जुन नावाचा राजा महाराज होता. महेशपती नगरीचा राजा होता. हजार हाताचा राजा होता म्हणून त्याला शस्त्रार्जुन म्हणत होते. मोठा राजा होता. पण त्याच गावची रेणुकाई साहेब महाराज माऊली होती. आणि या राजा सहज समुदाय घेऊन जात असताना आश्रमावर निघाला. जमत लागली पतीत महाराज रेणुकाई साहेबाची. रेणुका मातेला वाटलं माहेरचा राजा आहे, पावनचार केला पाहिजे, आपण काहीतरी आदर केला पाहिजे. या हेतूने महाराज त्यांनी भोजनाचं आमंत्रण दिलं. जमत आखरी म्हणून लागले काही लोक आपल्याकडे काय, आपण कशाला एवढ्या राजाचा पावनचार करायचा आहे. रेणुकाई साहेब म्हणले अहो तुमचं इंद्रासंघ जमतंय ना, इंद्रासंघ जमतंय ना, मोठमोठे पावणे आहेत ना, जिंकून जिंकून करा काहीतरी. पण माझ्या माहेरचा आहे ना, घाला 4 घास खाऊ, त्याला काय फरक पडायलाय. महाराज दोघांची मागून निघाय. इंद्राला काय मागून ऋषीने आपल्या सामर्थ्याने आणि राजाला जेव घालण्याचा प्रयत्न केला. तृप्त केले महाराज. इच्छा भोजन दिलं, कामदेव नावाची गाय बोलवली. आता राजानं जेवावं खावावं जावं का चांगले गिरा दिसतात खंडीवर खिशात घालावं पुन्हा होतात. महाराज त्या राजाने जेवला. निघाल्याच्या नंतर राजाची पत्नी महाराज मनामध्ये चलबिचल झाले. राजा विचार करू लागला मी एवढा राजा आहे, माझ्या घरी एवढा नाही कार्यक्रम होतात, मला आचार्य आणावं लागतात, गॅस आणावं लागतात, तुझं म्हणायलो धुपर निघतंय, भक्ती कुठाने करावं लागतात. ही ऋषी तर दोघं दिसायले. कुठं तर काहीच केला नाही. स्वयंपाक घर कुठं आहे की पत्ता नाही. याला राला झोपडी आहे. आणि अन्न बघायला गेलं तर खैत तोडून मिळालं सगळ्याला. सुविधा एवढ्या कुठून आल्या. सेवकाला म्हणा जाय बरोबर सर्व कोणी आपल्या हनुमानासारखं सेवक होत हुशार. ते मला आता जात मला बघून आलं. चक्र दिसायला बाबा फक्त गाय दिसायली मला लक्षात आलं राजाच्या. आणि राजाने सांगितलं जा त्या ब्राह्मणाला सांगा ही गाय आम्हाला पाहिजे, तुम्हाला काय करायची. त्यावेळेस शब्दाकडनं सांगितलं महाराज बरोबर आहे, तुम्ही मागता ते तुम्ही राजा, पण मी ब्राह्मण आहे आणि दुसऱ्याच्या आणण्याची वस्तू आहे. दुसऱ्याची वस्तू दुसऱ्याला देता येत नाही, देता येत मला. नरराजाची कथा आहे त्याच्यामुळे काय होते सगळे पाहून घेते रामायणामध्ये. नरराजाची उत्तरकांडामध्ये कथा येते. पळून गाय आली दुसऱ्या देवबापाला गेली. सरळ उपाला लागलो भांडण आणले त्या दोघांचे. राजा मुलाला एकीच्या वेळेला 1000 देतो, ते म्हणा 10,000 होते. मग तीच पाहिजे. आणि ते म्हणा तुम्ही मला दान केली मी वापर देत नाही. भानगड असते दोघांना मिळून शाप दिला दुसरा नाव बसावं लागतं फिरकीमध्ये जाऊन. अशी भानगडी होतात महाराज. तसं जमदाग्नी जाणते ते जमदाग्नी सांगितलं मी इंद्राकडून माझ्या मित्राकडून गाय घेतलेली आहे, मागणी आहे, कार्यापुरती मागणी मला परत करायची. जमत नाही गेले म्हणला आला महाराज वाद केला. जमदाग्नी
टाकलं आणि रेणुका साहेबांवर महाराज 21 वार केले महाराज. आणि त्यावर परशुरामाला रेणुका साहेबांना हाक मारल्याबरोबर परशुरामजी महाराज कुठं होते? कैलासामध्ये विद्या शिकू लागले महाराज मार्गशंकर. राग तिथून आल्याबरोबर सगळी वार्ता कळाली महाराज. रडू लागला परशुराम. आईने सांगितलं येड्या ही लढाईची वेळ नाही, ही लढाईची वेळ आहे महाराज. त्यावेळेस महाराज आईचं वचन ऐकलं आणि 21 वेळा निक्षेत्री प्रथम करीन असं महाराज आईला वचन दिलं. आणि अशा हजार हाताच्या राजाचे महाराज तुकडे 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 महाराज दुसऱ्याचे तिकडे कसे लावायचे ते आपण सगळे मंडळी जाणते तुकडे करून टाकले. आणि टाकल्याच्या नंतर काढणे म्हणतोय 1000 हाताची एवढी फजिती झाली. मग माझ्यासारख्या ती काय अवस्था होईल काढण्याचा विचार बोला. येणे रावणे जाना सांडोनिया राजाची भीक मागू गेला जिथे पुराण देई माते. आणि त्यावेळेस काढली मी म्हणतोय जाऊ द्या पुराणातल्या कथा काढलेल्या पाहिजे. येणे रावणे जा लोकांचं कशाला बघायचं म्हणला. येणच म्हणला स्वतःची धर्मपत्नी सोडली राजे सोडलं आणि एका संन्यासाचा वेश घेतला. आणि संन्यासाचा वेश घेऊन माती भिक्षा मागायला म्हणून आई म्हणला काय म्हणला पुढे का माता म्हणे दियसिया गोड पाय देसिया कपटे मिळवले धुळसिया पुत्र सनेसी मारले गेला भिक्षा देवी माते म्हणला. आणि भिक्षा मागायला आले की महाराज पत्नी होई म्हणू लागला. हा असला रावण आहे. या रावणाचं महाराज हे केल्यामुळं काय काय हानी झाली आहे का पुढे. इतराची गती काय असे कपटे नाडले देवा ईश्वरत्व सांडून मानसे भिकेसी लागला. रावण आहे. या रावणाने एक पाप केल्यामुळं एक कपट केल्यामुळं रावणाला काय करावं लागलं महाराज फजिती झाली. पण महाराज याच्यानंतर देवाचे ईश्वरत्व सांडून आपण स्वयं भिकेशी लागला. देवाने सुद्धा महाराज काय केलं देव पण सोडलं ऐकून दुसऱ्याचं दादा महाराज. देवाला काही गरज होती का त्या बळी जायची. पण ते इंद्राचं कारस्थान होतं महाराज. उगा कोणाला नाही सहकार्य करत असताना काम कसं बघितलं पाहिजे. नाही तर उगा कुठल्याही कामात सहकार्य म्हणलं का नाही पद्धती होती बघा देवाने. आता बघा देवाची काय अवस्था होते. म्हणून महाराज ईश्वर चाललं त्या बळीच्या दारामध्ये जाऊन भिक्षा मागितली. काय केलं आपण होणी रंग बळीची मागं लागेला त्याने द्वारपाळी केला जे पुराणे बोला. आणि त्यानं लोकांचं ऐकून भीक मागितली. भिक्षा मागण्यासाठी बळीच्या दारात गेला. बळीराजा दान सुरू होता. 99 पूर्ण झाले होते. आणि एक येते संपला 100 झाली की मला त्याचं पद दाखवलं होतं. ते मला पुढची जाते घड्या आईला पाठवलं देवाकडे. विष्णू भगवंताकडे कोणाला पाठवलं माहिती का त्यानं आईला पाठवलं इंद्राने. जा म्हणला तू ऐकते म्हणून ऐकते. देवाला म्हटलं जाऊ द्या किती केलं स्थापित करायला का होईना पण राजा आहे सगळ्याचा मालक आहे म्हणतोय ना. कदाचित एका देवाला चुकीनं का होय ऐकलं काम आलं. पण देवानी गेल्याबरोबर बळीराजा उदार आहे. बळीराजाने स्वागत केलं. सुस्वागतम स्वया बसा सगळं केल्याच्या नंतर महाराज काय पाहिजे काय सेवा करू म्हणल्याबरोबर सांगितलं महाराज ह्या देव बापाने काही नका मला 3 पांड जागा द्या. बळीराजा हुशार होता. बळीराजा मला 3 पांडच काय लागेल तेवढी घ्या. 3च पांड का तो मला हो बस झाली. म्हणजे मला 3च पांड जागा मागितली. या म्हणल्यावर संकल्प सुरू लागले. शुक्राचार्याने ओळखलं देवाचं कारस्थान. शुक्राचार्याने ओळखलं पण बळीला मानलं नाही. बळीने ओळखलं होतं. बळी काही सामान्य नव्हता राजा. पण मला 3 पांड जागा दिली. पहिला पाय पृथ्वीवर ठेवला. दुसरा पाय स्वर्गात ठेवला. आणि सांगितलं देवानी बळी आणि तिसरा पाय कुठे ठेवू. बळी मला ठेव माझ्या डोक्यावर. खरं देवानं उचलला पाय डोक्यावर ठेवला. तू खा म्हणे बळी जीवन दिला पायातरी सडा पाताळामध्ये घातला. देवाला तेच करायचं होतं. पाताळात घातल्याच्या नंतर बळीराजाने मला खट्ट मिठी मारली. सतीश महाराज देव पाय काढाय बघू लागले. मग आता बळी पाय सोड. बळी म्हणला मी धरीतच नाही. धरल्यावर सोडित नाही. देव म्हणतात बळी माग. देव म्हणे तुझ्याकडे मागायला हाय काय. मी तुला दिले ना. तू माझ्याकडे मागायला आला देवा. नाही नाही बळी माग. बळीराजाने विचार केला मोठा आहे माणूस अधिकार मोठा आहे. शेवटी देव आहे आपण मोठ्या माणसाला मान दिला पाहिजे. बळीने सांगितलं देवा द्याता तुका मला म्हणण्याच्या नंतर बळीने सांगितलं काही देऊ नका देवा. कलियुगामध्ये माणसाची टंचाई पडणार आहे. अडचण
राहायचं असेल तर माझ्या द्वारामध्ये रक्षक म्हणून तुला राहावं लागल. मार्ग म्हणजे होते मला देवाला तो सामाला काय मी विचार करतोय मनाच्या ठिकाणी काय मी म्हणतोय अध्यात्मी बळी तिष्ठत आणि किरमी देवाला त्या बळीराजाच्या द्वारामध्ये नाकर लावावं लागलं. कशामुळे? कपट केल्यामुळे. कपटाचा प्रकार चांगला नाही. काय मी विचार करतोय या लागी कपटाची वार्ता बळी नव्हे का सर्वथा कपट करिता कपिनता घाताशी करावे. कपटाची वार्ता भली नव्हे का सर्वथा. कपट करणं चांगलं नाही. कपट करणं चांगलं नाही. कोणाला कळालं? दत्ता महाराज काय नेहमीला कळालंय. काय नेहमी का राक्षस आहे का माणूस आहे? राक्षस आहे महाराज. राक्षसाला कळालं कपट करू नये. पण आणखी मला म्हणजे आपल्याला कळालं नाही कळालं महाराज. या लागी कपटाची वार्ता भली नव्हे का सर्वता. आणि कर म्हणतोय मारुती सोबत जर कपट केलं तर स्वतःचा माझा घात झाल्याशिवाय राहणार नाही. काळजीच्या लक्षात आलं. रामाचे निज भक्त कोणी कपट करी सोयेची मरण पावा भोगिता जे श्रीरामाचे निज भक्त महाराज त्याशी कोणी जो कपट करेल. जे काही रामाचे भक्त आहे निज भक्त आहे त्याला जर कपट केलं तर निश्चित महाराजाचा घात झाल्याशिवाय नाही बोलू लागला. हनुमान श्रीरामाचा किंकर श्रीराम भजनी आती तप्ता त्याची कपट करी जो नरा शरीर वाचे ना. रामाचा भक्त आहे जो रामाचा सेवक आहे त्याच्यासोबत जर कपट केलं तर श्रीराम नाही बोला. आईचे जाणं तुम्ही आपण सोय सांगत असे रावण कपीची ते विघ्न कर मदची मरण उडवले. त्या माणूस सोबत कपट कर आणि त्याच्यासोबत कपट केलं की मी वाचत नाही रे बाबा म्हणून लागलं. पाया पडून रावणी आमचं राज्य देईन म्हणे मदनी माझ्या प्राणी राज्य कोणी भोगा. आणि त्यामुळे महाराज काळजी विचार करतोय. रावण म्हणतोय राजे देतो अर्ध राजे देतो. एसटी खाली मिळ्या बाबा पैसे लय बकर मिळाले तर शासनानं आता पिपटामध्ये जिमा काढलाय. आमच्या इकडे का बाबाला म्हणलं तुम्ही लई लेकराची काळजी करायला काम करू लागले कशाला काम करता करा लागते मला नातवास बाबा इथे किती कमी ना तुम्ही मला काय करू मग एसटी खाली जावं लागते. कारण 16 लाख पाहिजेत ना. पण कोणाला मागचे ते मला मी बघायला नाही ना उपयोगाचे का तसं काळे म्हणतोय. रावण राजे देतो म्हणतोय पण कुणाला मी गेल्याच्या नंतर तिथून वापसच येत नाही. रावणाला बखल असं पाठवले पण आणखी कोणी फिरून वापस आला नाही. काय म्हणतोय मी वापसच येत नाही तर याचं राजे कोणी भोगायचं बोला. आता नवदता राव येते तरी रावणाची काही गात दया परिधान म्हणते हो या माझे विचार केला. आता जर मी नाही म्हणलो तर रावण आपल्याला सोडित नाही. रावणाच्या हाताने मरण्यापेक्षा मारुतीच्या हाताने मेलं तर माझं भीत होईल बघा. हनुमान सवय श्री रघुनाथ श्रीराम प्रेमेचा डाडुला दवदाची निहांत घात कृत करत्यात मी विचार करतोय मारुती रायाच्या हाताने जर मी मेलो तर जर पक्षी भाषा आहे. कारण मी जर तिथं मेलो तर काय होणार आहे. रावणाच्या हाताने मेल्यावर नरकाला जावं लागणार आहे. खरा विचार बघा. आईचे विचारण म्हणे मान देत रावण वचने तुझ्या अवलंबने सामर्थ्य जणी असे ना. आता रावणाने मी खोटं सांगितलं पण खोट्याला कळावं लागते बरं का महत्वाचं आहे. रावणाला माहित नव्हतं काय याला मरते बाबा. रावणाला जसं सांगितलं तैशी उत्तर दिलं पाहिजे. लबार बोलायचं रामायण शिकवते बरं का पण खऱ्याला बोलायचं नाही. नाही तर माणसं बदलता महाराज 10 लबार बोलतील आपण ये महाराज लबार बोलतील का तू महाराजाला कुरकुष्टा देत रावणापासूनच प्रयत्न करीत आले ते तुम्ही आम्हाला सोडणार का नाही. मला दैशी उत्तर आधी रावणाला कपटाला छेडणार सांगणार जाय असं कर तसं कर. आता काय मी म्हणतोय राव मालक तुमचे काय घोर करता तुम्ही कशाला चिंता करता मी आता जातो खरोखर तयारी केली मालक भेऊच नका यावं म्हणा. गेल्या बरोबर छाचून गेली महाराज भयानक असलं
गेल्याबरोबर आश्रम निर्माण केला. दत्तावास किती ताकद असेल, काय वेग असेल महाराज त्या काळीपेक्षा. मारुती अगोदर निघालाय, मारुती पोहोचला नाही, काळेबी महापूर निघालाय, तिथं पोहोचलाय निळेकर महाराज. पोहोचला बी, आश्रम बी निर्माण झाला, फळ खाला बी आले तरीच का. आता बघा तुम्ही वाजते, सरकी लावावं लागते सतीश महाराज, तर लावावं लागत नाही. सरकी तुट होती पण तलातून जाईल. ऐकली का तो, ऐकली का कवच होत नाही महाराज. तसा आधी पोहोचला, आश्रम निर्माण केला, बळाबळ तयार केले आणि सगळं तयार करून तापस्वी धारण केला. कसा केला ऐका. माता जगत संभारे परिधान द्या शिवंगांबर वाढले जमानातून पारा आधी पविचित्र भासते. काय महाराज फसवायचं म्हणजे का नाही, महाराजाला फसवाय महाराज व्हावं लागते. वारीत मी खिशी काप व्हायचं, साल आल्यावर कुंजवून उभं राहून का त्याला. आपल्या गळ्यात 2 माळे असतात का, त्याच्या गळ्यात 6 माळे असतात, 3 आगावाले असतात त्याला मुद्दाम. तेच आपल्या सगळं हृदय आपले आपण नाही माळ करी मोठा माऊली धरादर्शी आमची फरशी घ्या. आपण गेलो स्नान करायची, माऊली काय फरशी काय पोती ना. तसं महाराज हे गेल्याबरोबर चटकुन वेश बदलला, म्हणून रूप धारण केलं, जटा झुटा मारवल्या बोला. काठ बडा हात लिंग बुडाले केसात वान प्रतर पत्यता जप करीत एकाग्र धारण केलं महाराज. असं काय हजारो वर्षाचा महात्मा असावा असं वाटू लागलं. जटा मारवल्या, झुटा मारवल्या म्हणजे भाऊ इथून जटा अशा खाली बसायसारख्या सारख्या बहुत आतून वाचत. ही ताकद होती महाराज काळिंबीची. काळिंब काही सामान नव्हता, रावण का असा एअरपोर्ट होता काय कोणाच्या पाया पडायला. त्याला माहिती होते गिरायक आपल्यापेक्षा धनाला जरी कमी असेल तो काही गुणांना जास्त आहे. कधी कधी महाराज कोणालाही शरण जावं लागते, म्हणून रावण याला शरण केला होता, पण हे रावणापेक्षा भारी निघालं. हे रावण मी उदाराचा विचार करतो, हे त्याच्यापेक्षा पुढचं निघाल ते तर मला मी आता तुझ्या आधी उदार करून घेतो. आणि खरं काळिंबीचा उद्या रावणाच्या अगोदर झाला विचार करा. त्याच्यामुळे महाराज त्यांनी बनवल्याच्या नंतर हातामध्ये माळ घेतली आणि जपू लागला. काय म्हणतोय, हात घेऊन जपू माझी मुबळे नेली भोयंतळी आलायची गजेरी मुद्रा लावली शैली दिसत आहे. हातामध्ये माळ घेतली, मणी जपालाय. रामकृष्ण हरी म्हणणे गेला, काहीच म्हणणे गेला, कवा येते कवा येते कवा येते, वरी बघू लागला, खाली मापू लागला. बोला घालूनिया वज्रासन करून एकाग्र गमन ध्यान आगमन कपीचे मला सुंदर दृष्टांत दिला. धरून या भगवत ध्यान. आता आम्ही गंगेच्या काठचे माणसं आहे, तुम्ही तळ्याच्या काठच्या, तुम्हाला बस काय दिसलं बघायचं पाठीवर तळ्याकडे जाणारा मार्ग. या काठीवर बघा असते बघा. बघाला लक्षात सगळ्याचे. बघा कसा असतो का आमच्या इकडे, तुमच्याकडे कसे येते पांढराचे, आमच्या इकडे पांढराचे बघा पांढरे असतात. पांढरा कलर एक असा आहे सतीश महाराज, बाकी कुठल्याही कलरला मेकअप करून मिळेल तुम्हाला, पण पांढऱ्या कलरला दुसरा कलर चालत नाही. धरून या भगवंत ध्यान. जसं पाण्याच्या काठावर बगळा उभा राहते आणि राहिल्याच्या नंतर काय कर्म करतो ऐका पुढे. उदका माझ्या सेवक दैसा कोणी सात्विक कदळवाचे पुण्य श्लोक देख दिसत असे. जसा महाराज एखादा महात्मा बसावा, तळ्यामध्ये जातोय, एक पाय खाली टेकवतोय, बघा एक पाय पकारामध्ये घालते, वरी पकारात घालते, डोळ्यातून टिप 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 पाणी घालते, रडतोय. रडत असताना माशांना वाटतंय महात्मा कुठून तरी आलेला मोठा महात्मा आहे. त्याच्यात त्याने पोलीस सरपंचाला बोलून आणलं. सरपंचाने विचारलं, महाराज करा क्षमा अपराध महाराज, तुम्ही काय आमच्याकडे अपराध झाला असेल तर माफ करा, तुम्ही का रडता महाराज. बुडत हे जरा न देखवे डोळा रोही कळवळा. बरं मला दिलं महाराज त्या महाराजांना. कोण्या पांढऱ्या कपड्याच्या महाराजांना. कुठल्या तळ्यात सांगाल मी त्या नाही. बरोबर लोकांनी महाराज सरपंच म्हणजे काय नाही म्हणला चुकलं, हे पाणी काही क्षणामध्ये आपणास नाही म्हणलं, आम्हाला तिरकार नाही म्हणला, भूत भविष्य वर्तमान सगळं आम्हाला कळतंय म्हणला. ते सरपंच म्हणला काय महात्मा आहे, काय भाग्य असेल आपलं. त्या भाषामध्ये सरपंचाला म्हणजे आम्ही तुमच्या भाग तुम्हाला जन्मभर सरपंच फक्त उपाय विचार. महाराजांना काय वाटत महाराज म्हणजे त्याच्यासाठी आलो. तथा
असतो. महाराज आमच्या जनतेला वाचवा, काय हरकत नाही म्हणला, पण जागा बघायला यावं लागेल म्हणला अगोदर एखादा. ते म्हणजे काय हरकत नाही, कोण नाण्याचं कोणाचं, मी सरपंच त्याला वाटतं बरं आहे आपली आता सीट पक्की झाली ना, किती वर्ष काही टेन्शन राहणार नाही ना. त्यावेळेस मला त्यांनी सरपंचाला उचललं एका झुंपडाच्या आडवं घेऊन टाकलं, पुन्हा फिरून आला आणि फिरून येऊन तिथं बसल्याच्या नंतर मग मीठ गेल्याच्या नंतर बाकी जवळ आल्या, काय करतोय महाराज ऐका पुढे. मस्ते आली आगशी तळी गटका ओढी सगळा गिरी राक्षस कपट मिळया कप्याग मनसैली पातसे. आणि म्हणून महाराज मत्स्य आली या दृष्टी तरी, महात्मा होता रडू लागला, पण माशी कुठं आली, दृष्टी पुढे आली. महाराज माझा अधिकार नाही बोलण्याचा, तुम्हाला माशी कळाली, महाराज नाही कळला, तुम्ही सगळे हसले सर्विसणार. म्हणून महाराज हीच अवस्था आहे. म्हणून पांढरं परिधान वारकरी संप्रदाय करण्याचं कारण ते आहे महाराज, कारण याला थोडाही डाग सहन होत नाही आणि म्हणून याला डाग लागू नाही, हेच महत्वाचं आहे. सतीश महाराज तो बकरा नाताळाला सांगायचा नव्हता, पाण्यातल्या बकऱ्याचा नाताळाचा काही अर्थार्थी संबंध नाही, पण मत्स्य आली या दृष्टी तरी गटका ओढी सगळा गिरी. जशी त्या बकऱ्याची अवस्था माशी आल्याबरोबर गिळण्याची विचार आहे, तशा प्रकारचा जो महात्मा होता, जो महाराज होता ना, मारुती याला गिळण्यासाठी पाहू लागला. फक्त सोम धुमकारी केलेला आहे. सर्वशे कथा सुंदर आहे. गावकरी मंडळीने चांगलं आयोजन केलं, आम्हाला निमंत्रित केलं, पण गावकरी मंडळीचे ऋण व्यक्त करतो आणि झालेली सेवा त्यापेक्षा करून घेतलेली सेवा ग्रामदेवत पावकराय तुम्ही श्रोते सज्जन मायबाप सर्वांची सेवा समर्पित करून सेवा पूर्ण कुंडलिका वजय विठ्ठल सिद्धांती